नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल असणार आहे, खूप खास असा होणार आहे। पहा, आपण आज या व्हिडिओच्या मार्फत ज्या जॉब संदर्भात माहिती सांगणार आहोत, तर त्या ठिकाणी पहा 200 रिक्रुटमेंट आहे, 200 व्हॅकन्सीज आहेत। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल किंवा ज्या मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जसा व्हिडिओ आपण शेअर करू सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला इंटरव्ह्यूला जायला किंवा तुमच्या रिलेटेड हा व्हिडिओ असेल तर तुम्हाला जॉब मिळण्यास मदत होईल। फ्रेशर मुलांसाठी, जे पण फ्रेशर कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी 200 रिक्रुटमेंट असणार आहेत। पहा, खूप सारे रिक्रुटमेंट आहेत। याच्यामध्ये ज्यांचं नॉन आयटी बॅकग्राऊंड आहे किंवा ज्यांचं पहा एज्युकेशन 12वी झालेलं आहे, डिप्लोमा झालेला आहे किंवा कुठलीही डिग्री झालेली आहे, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे। आणि मेल आणि फिमेल असे दोन्ही कॅन्डिडेट या जॉबसाठी अप्लाय तुम्ही करू शकता। तुम्हाला बेनिफिट हे राहणार आहे बस आणि जे कॅन्टीन असणार आहे तर हे फ्री मध्ये आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे। हा एक तुम्हाला ऍडिशनल बेनिफिट आहे। जर तुम्ही जॉब लोकेशन तुम्ही पाहत असाल पुण्यामध्ये किंवा अहिल्यानगर अहमदनगर मध्ये तुम्ही जर जॉब पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। आणि याच्यामध्ये जी डिटेल आलेली आहे कंपनीकडून तर खूप सारे रिक्रुटमेंट आहेत। पहा, टोटली 200 रिक्रुटमेंट असणार आहेत। फ्रेशर कॅन्डिडेट जे आहेत, जे जॉब शोधत आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मोस्टली असणार आहे। पहा, तर याच्यामध्ये एज्युकेशन त्यांनी काय काय सांगितलंय ते समजून घ्या। एज्युकेशन डिटेल त्यांनी अशी दिलेली आहे। पहा, ज्यांचं 12वी झालेलं आहे, ITI झालेलं आहे किंवा एनी डिप्लोमा, कुठल्याही फील्डमध्ये डिप्लोमा झालेला आहे किंवा तुमची जी डिग्री आहे म्हणजे ग्रॅज्युएशन झालेलं आहे कुठल्याही फील्डमध्ये कुठल्याही स्ट्रीम मध्ये, मेल आणि फिमेल दोन्हीही तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता। लोकेशन असणार आहे जसं सांगितलंय मी, सणसवाडी पुण्यामध्ये असणार आहे। सणसवाडी या ठिकाणी, सणसवाडी पुणे महाराष्ट्र, आणि सुपा अहमदनगर किंवा अहिल्यानगर महाराष्ट्र असं याचं लोकेशन असणार आहे। कंपनीचं जे नाव आहे, जे रिक्रुटमेंट सुरू आहे, ज्या कंपनीसाठी ही वॅकन्सीज आहेत त्या कंपनीचं नाव आहे बेनिफिसेंट रिसोर्स इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड। त्यांनी असं सांगितलंय वी हॅव अर्जंट रिक्वायरमेंट फॉर बिलो पोझिशन्स, आणि पोझिशन्स तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलंच आहे। तर यासाठी तुम्हाला पहा स्क्रीनवर एक ईमेल आयडी मिळेल। तुम्हाला काय करायचंय, ईमेल आयडी जो मिळालेला आहे त्या मेलवर तुम्हाला एक मेल सेंड करायचा आहे। मेल सेंड करताना काळजी तुम्हाला काय काय घ्यायची आहे ते समजून घ्या। ज्या वेळेस तुम्ही तुमचा रिझ्यूम, जो मेल आयडी तुम्हाला स्क्रीनवर मिळालेला आहे त्यावेळेस तुम्ही सेंड करता, त्यावेळेस तुम्हाला काय काळजी करायची आहे किंवा काय काळजी घ्यायची आहे किंवा तुमचं जे ईमेल बॉडी आहे कशा प्रकारे असली पाहिजे त्याच्याबद्दल पण तुम्ही समजून घ्या। तुम्ही मेल ज्यावेळेस ड्राफ्ट करता त्यावेळेस तुम्ही सुरुवातीला लिहा हाय टीम, कारण हा आपल्याला जो आलेला आहे ईमेल आयडी जर कंपनीतर्फे असेल किंवा कोणाचं नाव असेल तर त्यांचं आधी नाव लिहा। समजा जर तुम्हाला नितीन नाव मिळालं तर हाय नितीन असं लिहायचं, किंवा जर डायरेक्ट कंपनीचं करिअर पोर्टल असेल तर हाय टीम असं तुम्ही म्हणू शकता। तर या ठिकाणी जर तुम्हाला नाव मिळालेलं आहे तर तुम्हाला लिहायचं हाय, पुढं त्यांचं नाव लिहायचं आहे, कॉमा द्यायचा आहे, आय गॉट युअर ईमेल आयडी फ्रॉम ऑनलाईन पोर्टल अँड आय एम करंटली सर्चिंग फॉर अ जॉब अँड आय हॅव डन, आणि पुढं जे पण तुमचं एज्युकेशन झालेलं आहे, समजा ITI झालेलं आहे, 12th झालेलं आहे किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, बीकॉम झाला असेल किंवा BA झालं, आय हॅव डन BA फ्रॉम, तुमचं कॉलेजचं नाव लिहा आणि प्लीज फाइंड माय अपडेटेड रिझ्युमे असं म्हणा, आणि रिझ्यूम त्याला अटॅच करा, थँक्स, आणि मोबाईल नंबर अपडेट करायचा आहे। मोबाईल नंबर म्हणजे थँक्सच्या खाली ज्यावेळी तुम्ही तुमचं नाव लिहिता त्या नावाच्या खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि अल्टरनेट नंबर ऍड करायचा आहे। हे वारंवार मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे। त्याचं रिझन असं आहे की जर तुम्हाला रिक्रुटरला तुमचा मोबाईल नंबर मेल बॉडीमध्येच भेटला तर काय होईल, तुम्हाला कॉन्टॅक्ट करायला इझी होईल। त्याच्यासाठी तुम्हाला जो तुमचा 2 मोबाईल नंबर जे आहेत, एक तुमचा मोबाईल नंबर आणि दुसरा अल्टरनेट मोबाईल नंबर, हे मेन्शन करायला विसरू नका। आणि रिझ्यूम बनवताना तुमच्या हॉबीज मेन्शन करा, तुमचे एज्युकेशन डिटेल मेन्शन करा, त्याच्यानंतर तुमचे जे काही स्किल्स असतील ते मेन्शन करा, तुमचे काही कॉम्प्युटर रिलेटेड कोर्स झाला असेल तो मेन्शन करा। ऍड्रेस खूप मोठा असा मेन्शन नाही केला तरी चालेल। इम्पॉर्टंट काय, तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे, तुमच्या स्किल्स काय आहेत, तुमचं
ऍडिशनल म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटर बद्दल काय नॉलेज आहे का ते मेन्शन सर्व तुम्हाला करायचं आहे. आणि जे ज्या रिलेटेड तुमच्या हॉबीज आहेत त्याच मेन्शन करा. म्हणजे ज्या तुमच्या आहेत कोणाचा तरी रिझ्यूम कॉपी पेस्ट करून त्या हॉबीज तुम्ही मेन्शन करू नका. म्हणजे काय होईल, खूप सारे रिक्रुटमेंट आहे, जर तुम्ही व्यवस्थित रिझ्यूम अपडेट केला तर तुम्हाला सिलेक्शन होण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. कारण वेगवेगळ्या जॉब डिटेलसाठी एवढं सगळं रिक्रुटमेंट आहे. कारण एज्युकेशन डिटेल जर तुम्ही समजून घेतली तर 12वी पासून ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी ही रिक्रुटमेंट व्हॅकन्सीज असणार आहेत. त्याच्यामुळे माझं सिलेक्शन किंवा आपलं सिलेक्शन कसं होईल याचा विचार तुम्ही जास्त करा आणि त्याच्यानुसार मग तुम्हाला तुमचा जो रिझ्यूम आहे तो व्यवस्थित अपडेट करा. जर तुम्हाला तुम्ही स्वतः रिझ्यूम बनवलेला असेल तो एकदा चेक करा, क्रॉस व्हेरीफाय करा. तुमचं नाव, तुमचं मोबाईल नंबर, ऍड्रेस व्यवस्थित आहे का, करेक्ट आहे का, त्याच्यामध्ये काय मॉडिफाय करायची गरज आहे का ते एकदा क्रॉस चेक करा आणि त्याच्यानंतरच तुम्ही तुमचा रिझ्यूम सेंड करा. ठीक आहे. तुम्हाला ईमेल आयडी स्क्रीनवर मिळालाच असेल, त्या मेल आयडी वर तुम्ही तुमचा रिझ्यूम सेंड करू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.